प्रति रामनाथ कोविंद यांचा 322 पानांचा वन नेशन वन इलेक्शनचा अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलाय। गोविंद समितीच्या या अहवालामध्ये 2019 साली वन नेशन वन इलेक्शनसह इतर मुद्द्यांवर झालेल्या बैठकीचा तपशील देण्यात आलाय। या बैठकीमध्ये 13 राजकीय पक्षांनी वन नेशन वन इलेक्शनला पाठिंबा दिल्याची माहिती आहे। त्या बैठकीमध्ये शरद पवार यांचा वन नेशन वन इलेक्शनला पाठिंबा असल्याचं नमूद केलंय। तर हाय लेव्हल कमिटीनं नंतर केलेल्या चर्चेमध्ये मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडनं कोणताही प्रतिसाद आलेला नाहीये। त्यामुळे कमिटीनं शरद पवारांच्या समोर नॉट रिस्पॉन्डिंग असा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे एकूण 32 राजकीय पक्षांनी वन नेशन वन इलेक्शनला पाठिंबा दिलाय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। एक देश एक निवडणुकीचा अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या 4 सरन्यायाधीशांची सहमती याला पाहायला मिळते। रंजन गोगोई, दीपक मिश्रा, युयू ललित, शरद बोबडे यांचा पाठिंबा, तर इतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सुद्धा मतं नोंदवलेली आहेत। 32 राजकीय पक्षांनी सुद्धा वन नेशन वन इलेक्शनला पाठिंबा दिलाय। 16 राजकीय पक्षांनी मात्र विरोध केलाय। महाराष्ट्राचे तत्कालीन निवडणूक आयुक्त US मदान यांनी देखील पाठिंबा दर्शवलाय। राज्य निवडणूक आयोग बरखास्त करा, मदान यांनी ही शिफारस केली आहे। तर राज्य पातळीवरील राज्य निवडणूक यंत्रणा रद्द करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे। शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी, रामदास आठवले यांच्या पक्षांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। तर मात्र शरद पवार गटानं कोणतीही भूमिका घेतलेली नाहीये आणि त्यामुळे त्यांच्या नावापुढे नॉट रिस्पॉन्डिंग असं लिहिलेलं आहे। आणि याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत राहुल कुलकर्णी। राहुल, एक महत्त्वाचा अहवाल आता समोर आलेला आहे आणि 32 खरं तर महत्त्वाच्या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। नाही, त्याहून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे प्रज्ञा, तर श्री शरद पवार यांची नेमकी भूमिका काय। जेव्हा 2019 साली पहिली बैठक झाली ज्याच्यामध्ये गव्हर्नन्स बद्दल आणि त्यातलाही एक भाग होता तो म्हणजे वन नेशन वन इलेक्शन बद्दल, तेव्हा 16 पक्षांनी पाठिंबा दिला आणि 3 पक्षांनी विरोध केला। तर त्या 16 पक्षांनी ज्यांनी पाठिंबा दिला तर दुसऱ्या की तिसऱ्या क्रमांकाला श्री शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं मत नोंदवलेलं आहे की ज्यांनी या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे। तेव्हाची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ज्याची फूट झालेली नाही आणि त्या बैठकीला स्वतः श्री शरद पवार उपस्थित आहेत असं रामनाथ कोविंद यांच्या या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। नंतर मात्र जेव्हा ही हाय पॉवर कमिटी बनली आणि ती कमिटी वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सशी बोलत होती तेव्हा शरद पवार गटाच्या वतीनं काहीही भूमिका घेण्यात आलेली नाही आणि ते रिस्पॉन्ड केलं नाही त्याने की त्यांना काय म्हणायचंय, आयदर त्यांचा या कल्पनेला सपोर्ट आहे, पाठिंबा आहे की विरोध आहे। त्यामुळं आधीची त्यांची भूमिका बरोबर की नंतर त्यांनी काहीच भूमिका न घेण्याची घेतलेली भूमिका बरोबर हे काही कळत नाहीये। पण रामनाथ कोविंद यांच्या आत्ताच्या अहवालानुसार दिसतं आपल्याला असं आहे की शरद पवार यांचा तेव्हा तरी 2019 साली तरी वन नेशन वन इलेक्शनला संपूर्ण पाठिंबा होता। दुसरी गोष्ट काय की बरेच राजकीय पक्ष, प्रादेशिक पक्ष स्पेशली हे असं म्हणतात की यामुळे राष्ट्रीय पक्षाचं महत्व अधिक वाढेल आणि आमच्यासारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना अडचण होईल। पण महाराष्ट्रातले 3 प्रादेशिक पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाची, श्री अजित पवार यांच्या गटाची आणि रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, यांनी मात्र या कल्पनेला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे। आता हे तिन्ही पक्ष हे एनडीएचे घटक पक्ष असल्यामुळे त्यांनी तसं केलं असावं असं आपण म्हणू शकतो। पण अजित पवार गटानं सातत्यानं भारतीय जनता पार्टीपेक्षा सुद्धा काही मुद्द्यावरती वेगळी भूमिका घेतलेली आहे। पण या मुद्द्यावरती मात्र ते तिघही एकत्रितपणे भारतीय जनता पार्टीच्या या कल्पनेला पाठिंबा देताना दिसतात। 2 माजी सरन्यायाधीश आहेत महाराष्ट्रातले की ज्यांनी या कल्पनेला पाठिंबा दिला, युयू ललित, उदय ललित आणि श्री शरद बोबडे यांनी, जे माजी सरन्यायाधीश आहेत त्यांनी मात्र या कल्पनेला संपूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे। जे वेगवेगळ्या उच्च न्यायालयातले माजी न्यायाधीश आहेत, 13 माजी न्यायाधीशांची मतं लिखित स्वरूपामध्ये नोंदवली गेली। त्यातल्या 13 शिवाय आणखी 3 माजी न्यायाधीशांनी या कल्पनेला विरोध केलाय आणि त्यातले एक न्यायाधीश हे दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि बीसीसीआयच्या एका कमिटीचे अध्यक्ष असलेले श्री शाह आहेत, जे सोलापूरचे आहेत पण दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते, त्यांनी या कल्पनेला विरोध केलेला आहे। सो असं दिसतं आहे की या कल्पनेवरून वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे इथे आले, जसं की US मदान यांनी हा मुद्दा मांडला आणि ते त्यावेळेला सिटिंग चेअरवरती होते, म्हणजे राज्य निवडणूक आयोगाचे ते प्रमुख होते। तेव्हा त्यांनी असा मुद्दा, ही शिफारस केलेली आहे की महाराष्ट्रासह देशभरातले सगळेच राज्य निवडणूक आयोग हे बरखास्त केले पाहिजेत, कारण त्यामुळं ओव्हरलॅपिंग जे होतं की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एक वेगळी पद्धती राबवावी लागते
तुम्हाला राज्य पातळीच्या निवडणुकीसाठी वेगळी पद्धती असते, लोकसभेच्या निवडणुकीसाठी वेगळी पद्धती असते. सो लॉजिस्टिकचा इश्यू येतो आणि म्हणून US मदान यांनी ही भूमिका अशी मांडलेली आहे की राज्य पातळीवरचे सगळेच राज्य निवडणूक आयोग बरखास्त करा आणि एकच एक अशी यंत्रणा असावी. असं दिसतं आहे की ज्या 16 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला त्याच्यामध्ये NDA ला मानणारे सगळे घटक पक्ष आहेत आणि ज्यांनी विरोध केला त्यात काँग्रेस पक्षाला मानणारे आणि त्यांच्या बरोबर असलेले UPAतले घटक पक्ष आहेत. ही अशी एक सार्वत्रिक उभी मांडणी आहे. पण शरद पवार यांची नेमकी भूमिका काय हे ते जोपर्यंत स्वतः बोलणार नाही तोपर्यंत स्पष्ट होणार नाही. कारण कोविंद समितीच्या अहवालामध्ये एक निकष होता की ज्यांचा एक किंवा अधिकचे सदस्य लोकसभेमध्ये आहेत त्यांची मतं घेणं महत्वाचं होतं आणि ते मत मात्र शरद पवार यांनी नोंदवलेलं नाही. मग 2019चं त्यांचं मत खरं की नंतर त्यांनी नॉट रिस्पॉन्डिंगची घेतलेली भूमिका खरी काही कळत नाहीये. बरं, पण आता यावरती शिक्कामोर्तब कधी होणार हा सुद्धा तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. त्यावरती काय निर्णय होऊ शकतो आणि त्यासाठीची प्रोसिजर काय असेल? नाही, याच्यासाठी आता ते एकतर तुमचा अहवाल मांडला गेलेला आहे, तो नंतर अधिवेशनामध्ये येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भातला प्रस्ताव हा कॅबिनेट संसदेमध्ये येईल, त्याच्यावरती चर्चा होईल. चर्चा आल्यानंतर कदाचित आणखी स्टँडिंग कमिटीकडे जसं औकाफचं बिल, वक्फ बोर्डाचं बिल पाठवलं गेलं तसं पाठवावं असं म्हटलं जाईल. चर्चा होईल, प्रत्यक्षात कदाचित मतदानाची सुद्धा भूमिका येऊ शकते आणि मग सरकारच्या स्थैर्यावरती किंवा सरकारच्या पाठिंब्यासंदर्भातच काहीतरी महत्वाची गोष्ट घडेल. पण दिसतं असं की सरकारने व्यवस्थितपणे ह्या वन नेशन वन इलेक्शनचा जो अजेंडा आहे तो आता केंद्रस्थानी आणलाय आणि ते करत असताना ह्या देशातले स्कॉलर असतील, या देशातले कायदे तज्ज्ञ असतील, या देशातले राजकीय पक्ष असतील, ह्या देशातले असे कुठलेही घटक की ज्यांना या कल्पनेबद्दल काही म्हणायचं आहे अशांची या स्टेक होल्डर्सची रामनाथ कोविंद यांनी संपर्क साधलेला आहे. त्यांची मतं या 322 पानामध्ये नोंदवून घेतलेली आहेत. याचा एकूण लसावी असं दिसतोय की बऱ्याच जणांचा, कारण देशाच्या 4 सरन्यायाधीशांनी, माजी सरन्यायाधीशांनी याला कौल देणं आणि माजी न्यायाधीशापैकी कुठल्याही उच्च न्यायालयाच्या 13 जणांनी त्याला पाठिंबा देणं, केवळ 3 जणांनी विरोध नोंदवणं, हे असं दिसतंय की ज्यांना कायदा कळतो आणि जे कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी घेतात त्यांचा या कल्पनेला पाठिंबा आहे. राजकीय पक्षामध्ये सुद्धा एक उभी फूट आहे, पण ती संसदेमध्ये प्रत्यक्ष मतदानाद्वारे काय होतं त्याच्यावरती दिसेल. प्रादेशिक पक्षाच्या ज्या भूमिका आहेत त्याला वर्षभर जेव्हा हा प्रत्यक्षात प्रस्ताव येईल त्या मधल्या काळामध्ये चर्चेला वाव आहे. त्यातनं काही आणखी कन्सेन्स बिल्डिंग होते किंवा त्यांचा जो विरोध आहे तो अधिक ठळक होतो ते बघावं लागेल. पण सरकारचं वन नेशन वन इलेक्शनच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल आहे, जे पाऊल अधिक तपशिलासह तुम्ही NDTV वरती बघत आहात. आणखी त्याचे बरेच तपशील बाहेर येणं बाकी आहे, कारण हा मोठा अहवाल आहे 322 पानाचा. त्यात महाराष्ट्राचा संदर्भ घेऊन मी जेवढं मला शक्य होतं ते शोधलं. आणखी तज्ज्ञ याच्याबद्दलचं विवेचन करत राहतील. प्रज्ञा, नक्कीच. तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी, माहितीसाठी.